नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद धुळे यांच्याकडची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठीची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. याच्यामध्ये पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभाग प्राथमिक केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यासाठीचे आहे. यानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असणारी डेटा एंट्री ऑपरेटरची पदे तात्पुरत्या स्वरूपात पुढील 11 महिन्याच्या कालावधीकरता कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक आणि व्यावसायिक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज सोबत दिलेल्या विहित नमुन्यात शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे 20 मार्च 2024 पाहतो, म्हणजे 2024पर्यंत 20 मार्च 2024पर्यंत सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत अथवा पोस्टाने पाठवायचे आहेत. पदाचं नाव पाहू शकता. डेटा एंट्री ऑपरेटर तालुका स्तरासाठी 2 आहेत. साक्री शिरपूर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यालय धुळेसाठी 1 पद आहे आणि जिल्हास्तर कार्यालय जिल्हा परिषद धुळेसाठी 1 पद, असे एकूण 4 पदांची आहे. याच्यामध्ये एकत्रित मानधन देण्यात आलेलं आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता. किमान 12वी पास. पदवीधर उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये मराठी टंकलेखन पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. MSc IT किंवा केंद्र शासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा पाहू शकता. 1 मार्च 2024 रोजी वर्ष किंवा 18 ते 35 वर्ष दरम्यान उमेदवाराची वयाची पात्रता आहे. निवड पद्धत आहे. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास इयत्ता 10वीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि 12वीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात यावी. तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण बोनस देण्यात येतील. यानुसार विषयात नमूद केलेल्या गुणांकन करून उमेदवारांची गुणवत्ता यादी जी आहे ती तयार करण्यात यावी. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरता एका पदासाठी गुणानुक्रमे 12 उमेदवार याप्रमाणे बोलवण्यात यावे. या उमेदवारांची मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी, म्हणजे परीक्षा घेण्यात येईल. यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतील आणि या प्रस्तुत प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त होणारे उमेदवार डेटा एंट्री ऑपरेटर पदावर निवडीसाठी पात्र राहतील. याच्यामध्ये जे पुन्हा सिलेक्शनसाठीची मेरिट लिस्ट आहे, निवड यादी जी आहे ती जाहीर केली जाईल या पदासाठीची. तर यानुसार उपरोक्त 21 मधील गुणांची बेरीज करून दोन्हीमध्ये गुणांकमे मंजूर पदानिवडे निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार सदर उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात येईल. तेवढ्याच पुढील उमेदवारांची प्रतीक्षा यादी जी आहे ती तयार केली जाईल. यानुसार पाहू शकता रिक्त पदे जी आहेत देण्यात आलेली आहेत. समांतर आरक्षणानुसार एकूण जागा ज्या आहेत ओपनसाठीच्या आणि विभागल्या गेलेल्या जागांची माहिती आहे. उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटो सादर करावा याच्यासाठीचा. नंतर अर्ज करण्यासाठी जो फॉर्म देण्यात आलेला आहे तो अर्ज फॉर्म तुम्हाला भरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, अनुभव इत्यादीचे साक्षांकित प्रतीसुद्धा जोडणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अर्जासोबत स्वतःचे नाव आणि पत्ता असलेला 4.6 आकाराचा रिकामा 5 रुपये पोस्टाचं तिकीट लावणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2024. त्या अगोदर तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे. कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी सेवा शर्ती, शैक्षणिक अर्हता, एकत्रित ठोक बांधन या नियुक्तीची कार्यपद्धती या संदर्भात आवश्यक ते बदल पुढे केले जाऊ शकतात. तर यानुसार ही जी भरती आहे यासाठीचा अर्ज देण्यात आलेला आहे. हा अर्ज फॉर्म तुम्ही प्रिंट काढून तो फिल आउट करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही पाठवू शकता डिटेलमध्ये. अशा पद्धतीने ही जी भरती आहे डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठीची जिल्हा परिषद धुळे यांच्याकडची, यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर पाठवून अर्ज सादर करू शकता. त्यासाठी जी परीक्षा जी आहे पुढची जी प्रोसेस आहे पुढची निवड प्रोसेस याबद्दलची माहिती जिल्हा परिषद धुळेकडून वेळोवेळी तुम्हाला तुमच्या मेल ID किंवा कॉलद्वारे कळवली जाईल. अशा पद्धतीने ही भरती आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.